समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडूज, खटाव, तडवळे, वाकेश्वर, बोंबाळे, गोपूज, जाखणगाव, चोराणे, मूळ आदी गावांमध्ये ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडत आहे। या यात्रेच्या निमित्ताने प्रत्येक गावातील लोक सामाजिक, राजकीय पक्ष, गट, तट विसरून मनापासून एकत्र येत आहे। या गावात झालेल्या भैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने मंदिर परिसरात हजारो भाविक एकत्र आले होते। वडूज नगरीत सध्या भक्ती, परंपरा आणि अभिमान यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळतोय। ग्रामदैवत काळ भैरवनाथाच्या यात्रोत्सवाने संपूर्ण गाव एक जणू कुटुंब बनून एकत्र आलंय। श्री भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा हा केवळ धार्मिक विधी नव्हता, तर तो वडूजच्या परंपरेचा आत्मा होता। ढोल ताशांच्या गजरात, मंत्रोच्चारांच्या पवित्र वातावरणात आणि भाविकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत हा सोहळा अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाला। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, डोळ्यात श्रद्धा आणि मनात समाधान दिसत होतं। या सोहळ्याला एक वेगळीच ओळख मिळवून दिली ती काळे पाटील परिवाराच्या गजी नृत्याने। ही परंपरा केवळ एक नृत्य नसून ती एक जिवंत इतिहास कथा आहे। प्रत्येक ठेका, प्रत्येक हालचाल ही पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देणारी होती। यात्रोत्सवाच्या निमित्ताने भजन, कीर्तन, धार्मिक कार्यक्रम, पारंपरिक खेळ आणि गावकऱ्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण वातावरण उत्सवमय झालं। प्रत्येक घर, प्रत्येक रस्ता आणि प्रत्येक मन भक्तीने उजळलं। यात्रा मिरवणुकीच्या निमित्ताने विविध बँडचे कर्णमधुर सूर लोकांच्या कानी पडले। मिरवणुकीच्या दरम्यान गुलालाच्या उधळणुकीबरोबर कलाकार आणि भाविक भक्तांना अल्पोपहार आणि थंड पेयांचे वाटप करण्यात आले। खटाव येथील देवाच्या लग्न समारंभास आमदार महेश शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते, युवा नेते राहुल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक कुदळे, माजी पंचायत समिती सदस्य मधुकर पाटोळे, शशिकांत रोमन, मुगटराव पवार आदींसह शेकडो मान्यवर उपस्थित होते। सावधान शुभमंगल सावधान, सावधान शुभमंगल सावधान, मोठे प्रतिनिधी सूरज भांडवलकर। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।